दाखवतायत। यावेळी फडणवीसांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गडचिरोली बदलत आहे आणि याचं चित्र गेल्या वर्षापासून पाहायला मिळत आहे। आज हजारो गडचिरोलीकर धावलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी महामॅरेथॉन सुरू आहे आणि आज पहाटेपासूनच या ठिकाणी हजारोच्या संख्येत तरुण उपस्थित होते। त्यात लहान वयोगटापासून महाविद्यालयीन तरुण असतील किंवा इतर तरुण असतील 13,000 तरुणांनी सहभाग घेतला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत। काल त्यांनी स्वतः या ठिकाणी महाउत्सवामध्ये भाग घेतला, सहभागी होऊन या ठिकाणी गडचिरोली पोलीस दलाचा मनोधैर्य वाढवलं होतं। आपण आपल्यासोबत विचारूया। आपण आपल्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। भाऊ मला सांगा, एक नवीन चित्र गडचिरोलीला आज हजारो तरुण धावले, काय म्हणाल तुम्ही? अतिशय आनंदाची गोष्ट आहे। गडचिरोलीने हे दाखवून दिलंय की आता आम्हाला कोणी थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की या तरुणाईने माओवाद्यांना उत्तर दिलंय की आम्ही घाबरत नाही। नेहमी असं चित्र असतं की गडचिरोली बंदुकांचे आवाज, हिंसक कारवाया, हिंसक घटना, दहशत, आज वेगळं चित्र पण तुम्हाला दिसलं? फारच वेगळं चित्र दिसलं आहे आणि जो उत्साह आहे तो महत्वाचा आहे। तरुणाईची ही जी एनर्जी आहे ही गडचिरोलीच्या बदलासाठी एक नवी एनर्जी आहे आणि तुमचा मनोधैर्य नेहमी वाढवण्याचा प्रयत्न राहिला। तुम्ही काल कालपासून या ठिकाणी उपस्थित आहात। आज तुम्ही काय त्यांना संदेश दिलाय? माझा संदेश एकच आहे, निर्भयतेने जगा, चिंता करू नका। आता संधी देशात, महाराष्ट्रात आणि गडचिरोलीत असीमित आहेत। त्या संधीचा फायदा घ्या, स्वतःचा विकास करा, आपल्या कुटुंबाचा विकास करा, आपल्या समाजाचा विकास करा। एकूणच तरुणाईला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कालपासून गडचिरोली बदलत आहे, बदलणार आहे, गडचिरोलीच्या विकासाची गती वाढणार आहे आणि मी तुमच्या सोबत आहे असा संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जिल्ह्याला दिला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।